नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 186, 4 जुलै. परहित सुखकारी. वेदांत तत्वज्ञान सर्वश्रेष्ठ आहे, कारण ते निरपेक्ष आहे, सर्व हितकारी आहे, सर्व समावेशक आहे. केवळ परहिताच्याच हेतूने जगाला ठणकावून सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा आज स्मरण दिन आहे. ते आपल्या गुरुबंधूंना सतत सांगत की परहितासाठीच सर्वस्वाचे समर्पण हा भगव्या वस्त्राचा अर्थ आहे. इथून तिथून माणसाची दुःखे काळजाला घरे पाडणारी असतात. त्यांना थोडा वेळ तरी दुःखाचे विस्मरण द्या, आणि ते देऊन त्यांना आनंद जर देता आला तर ती खरी नारायणाची पूजा आहे. पावसाळ्यापूर्वी म्हणजे अशा ह्याच्यासाठी महाराज सदैव स्वामी तयार असायचे, तत्पर असायचे असा आनंद देण्यासाठी. त्याची अनेक उदाहरणे आहेत. पावसाळ्यापूर्वी मठाची जमीन साफसूफ करायला संथाळ कामगार येत असायचे. त्या मजुरांशी गप्पा गोष्टी करण्यात स्वामी दंग होऊन जायचे. त्यात ते कशा अडचणी आल्या, त्यांनी कशी वाटचाल केली, त्या कशा निपटल्या हे रंगवून सांगायचे. आणि स्वामी त्यांना बोलतं करायचे, खूप प्रोत्साहन द्यायचे. वा असं केलंस का, वा तसं केलंस का, असं खूप त्यांचं कौतुक केल्यावर ते जास्त जास्त बोलायचे. प्रसंग खूप साधे असायचे, पण त्यावर त्यांनी केलेले उपायही तितकेच साधे असायचे. पण त्यांना कशी मात केली त्याचे वर्णन इतके रसाळ असायचे आणि इतक्या रंगवून ते गडी सांगायचे की ते ऐकताना स्वामी जसं काही युद्धस्य कथा रम्या अशा ऐकतोय आपण, इतक्या तन्मयतेने ऐकायचे. त्यात एक केष्टा म्हणजे कृष्ण, बंगाली शब्द, नावाचा म्हातारा होता. तो स्वामींचा फार लाडका होता. तो म्हणे, स्वामी बाप्पा उगीच गप्पा मारत बसू नको. पुढे तो म्हातारा स्वामी येईल, बुढा स्वामी, आणि आम्हाला ओरडेल, तू गप्प बस बरं. तर स्वामी म्हणायचे, नाही रे, मी सांगतो त्यांना, तुम्ही बोला. आणि खूप खूप बोलत असायचे. एकदा स्वामींच्या मनात येतं की ह्या लोकांना जेवण का घालू नये. मग ते म्हणतात, अरे माझ्या हातचं जेवाल का, मी जेवण केलं तर ते म्हणतात, नाही बापा रे, संन्यासाचं मीठ खाल्लं तर धर्म बुडेल ना, आमचा पण आणि तुमचा पण. असं म्हटल्यावर स्वामी म्हणतात, ठीक आहे, मग बिनमिठाचं करूया, मीठ तुमचं तुम्ही घालून खा. असं म्हटल्यावर ते तयार होतात. मग स्वामी लगेच मूतपाक खाण्यात सांगतात की आज पुरी भाजी, बंगाली 2-3 मिठाया, दही भात असं सगळं व्यवस्थित करा. आज ते सगळे आपले कामगार त्यांना जेवायला देऊ. की सगळा साग्रसंगीत स्वयंपाक होतो. त्यांना पंगत वाढतात तर स्वतः स्वामी आग्रहाने वाढायला लागतात. ते सर्वजण ते सगळे पदार्थ बघून खूप हडकून जातात. तो केष्टा म्हणतो की स्वामी बाप्पा, हे असलं जेवण तर स्वर्गातले देव जेवत असतील. 2-2, 3-3 मिठाया, किती म्हणजे पोटभर जेवून ते अगदी तृप्त झाले. प्रत्येकजण खुश होता आणि ठाकूरांच्या सर्व शिष्यांना त्यांचा तो आनंद बघून आनंद होत होता. स्वामी म्हणाले, आपण थोड्या तसदीने एक दिवस तरी, थोडा वेळ तरी त्यांना आनंद दिला, तो ठाकूरांना पोचला. आज आपले खरे नर नारायणांना नैवेद्य दाखवून झाले. पुढे स्वामी म्हणाले, शेवटी तत्त्वज्ञान म्हणजे तरी काय आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म, हे आनंद स्वरूपच आहे ना. तोच आनंद आज त्यांच्यात ओतप्रोत भरला आहे. केवढा उच्च स्वाध्याय आहे हा. हे सर्व त्यांच्या शेवटच्या दिवसातले किंबहुना शेवटच्या आठवड्यातली गोष्ट आहे. लगेचच ठाकूर नेहमी म्हणायचे की नरेंद्रला ज्या दिवशी कळेल की तो कोण आहे, की तो फार वेळ थांबणार नाही, तो लगेच प्रयाणाची तयारी करेल. त्यामुळं मधनं ठाकूरांचे, त्यांचे गुरुभक्त, ठाकूरांचे शिष्य त्यांना सारखे विचारायचे, नरेंद्र तुला कळले का रे, तू कोण आहेस ते. तसंच ते त्यांना त्या दिवशी विचारलं जातं, नरेंद्र तुला कळलं का रे, तू कोण आहेस ते. तर ते पटकन म्हणतात, हो आता मला स्पष्ट कळले. मग ते स्वामींच्या हृदयात एकदम चर्र होतं. आणि दुसऱ्या दिवशीच रात्री स्वामी मोठ्यांदा ठाकूरांच्या पहिल्या भेटीच्या वेळेस जे गाणं म्हणलेलं असतं ते म्हणतात, मन चल निज निकेतने, अरे मना तू चल आपल्या घरी. मग एवढ्या मोठ्यांना हे गाणं हे का म्हणतात, म्हणून स्वामी प्रेमानंद पाहायला जातात. तोवर होत्याचं न होत्यात रूपांतर झालेलं असतं. भविष्यात फक्त एक कानावर वाक्य पडतं त्यांच्या त्या खोलीत प्रवेश करताना,
भविष्यात शेकडो विवेकानंद निर्माण होतील. आणि ते म्हणतात काय असं म्हणून ते स्वामी प्रेमानंद जवळ जातात तर त्यांची मान उशीवरनं खाली कलंटी. संपलं. म्हणजे जवळचं आयुष्यभर ज्यांनी वेदांत अभ्यासला, त्याचा प्रचार प्रसार केला, मोठ्या हिमतीने संस्कारशून्य पश्चिमेला तो मुरवला, तो असा कर्माचेच गोष्ट करत, कर्माचेच रममाण होत, कर्माचे पुढची अभिप्सा करत, कर्मयोगी निर्माण होतील अशी अभिप्सा करत त्यांनी आपला तो देह ठेवला. धन्य वेदांती कर्माधीनता आणि धन्य परहित व्यग्रता. नमस्कार.